नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटातील खड्ड्यात बादली ठेवून झेंड्याद्वारे वाहन चालकांना धोक्याची सूचना। पोलादपूर प्रतापगड महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात खड्ड्यांमुळे येथील प्रवास त्रासदायक झाला आहे। रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत होत असून खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांचा धोका वाढला असून त्याला आळा घालण्यासाठी खड्ड्यात बादली ठेवून झेंडा लावून धोक्याचा इशारा दिला आहे। स्थानिकांचा हा प्रयत्न कौतुकास्पद असला तरी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवणारा असून संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे। पर्यटन स्थळ की खड्ड्यांचे साम्राज्य? महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ तर प्रतापगड हा युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे। या दोन्हीही ठिकाणांना जोडणारे 3 रस्ते पाहिले की आपण पर्यटनासाठी आलो आहोत की खड्ड्यातून जीवमुठीत धरून प्रवास करण्यासाठी, असा प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांना पडत आहे। पोलादपूरकडून प्रतापगडाकडे जाणारा आंबेनळी घाटही सुस्थितीत नाही। खड्डे इतके खोल आहेत की चालकांच्या नजरेसही पडत नाहीत, त्यामुळे अपघाताचा धोका कायम असतो। जागोजागी दरड कोसळले आहेत। घाटात काम चालू असल्याने पोलादपूरकडून प्रवास निखराचा झाला आहे। नेत्यांनीही घ्यावा खड्ड्यांचा अनुभव। महाबळेश्वर प्रतापगडसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मार्गाची दुरावस्था झाल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी असून स्थानिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे। लोकप्रतिनिधी नेते विकासाच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात महाबळेश्वर प्रतापगड मार्गावर फिरले तरी त्यांना रस्ते आणि खड्ड्याचे गांभीर्य लक्षात येईल। त्यामुळे त्यांनी या रस्त्यांवरून प्रवास करून त्रासदायक प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। सुरक्षिततेचा, पर्यटकांच्या सोयीचा विचार कधी? महाबळेश्वर व प्रतापगड हे फक्त भाषणात पर्यटनाचा अभिमान म्हणून वापरण्याची जागा नाही। रस्त्यांची दुरावस्था अशीच कायम राहिली तर पर्यटक या स्थळांकडे पाठ फिरवतील। प्रशासनासह नेत्यांनी जनतेचा आक्रोश ऐकून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती केली पाहिजे, अन्यथा झेंड्यांनी खड्ड्यांची ओळख करून देणारे हे चित्र राज्याच्या पर्यटन धोरणावरच झेंडा फडकवून जनतेचा निषेध ठरेल, याकडेही संतप्त नागरिकांनी लक्ष वेधले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।